नमस्कार, देशोन्नती न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी। चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे। चित्रा वाघ यांनी देवेंद्रांना उपचार शिकवायला तुमच्यासारखा कंपाऊंडरची गरज नाही हे शब्द वापरले, तर त्यावरती अयोध्या पोळ यांनी सडकून टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले आहेत। पाहूया या दोघांमधील एकमेकांवरती करण्यात आले हे आरोप। तीन टप्पर सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्र फडणवीस काय येत ना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिटचं मटेरियल आहे आणि तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे हे वकूफ नसलेली टमरेला आहात आणि यामुळे या 4 जूनला महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सणसणीत लाथाडणार आहे। कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठं तुमच्यासारख्या नकलींचा कमक्कल खोटा शिक्का। आणि सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची अजिबातच गरज नाहीये। जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे निष्णात ते डॉक्टर आहेत, त्यामुळे तुमचे उपचार आणि सल्ले आहेत ना ते तुमच्या उद्धव ठाकरेंना द्या आणि आमच्या नेत्यांना जर खालच्या पातळीवर बोलाल त्याच पातळीवर तुम्हाला उत्तरं मिळतील। लाचखोर नवऱ्याची टमरेल तोंड बायको आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेबांवरती बरळली म्हणते आदरणीय देवेंद्रजी असं नाना आहेत, आदरणीय देवेंद्रजी तसं नाना आहेत। आठवण करून देऊ इच्छिते चित्रा वाघ ताई, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं देशातलं नव्हे तर जगातलं सगळ्यात सत्ता पिपासून नाणं म्हणजे देवेंद्र फडणवीस। सकाळी सकाळी अजितदादांसोबत टमरेल घेऊन जाणारे टमरेल पार्टनर म्हणजे देवेंद्र फडणवीस। पंकजाताई मुंडे सारख्या अनेक दिग्गज लोकांना घरी बसणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस। सगळं मी 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 करणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस। मराठा आंदोलकावरती हल्ला करणारे, लाठीचार्ज करणारे देवेंद्र फडणवीस। वारकऱ्यावरती लाठीचार्ज करणारे देवेंद्र फडणवीस। दुसऱ्याचा पक्ष फोडणारे देवेंद्र फडणवीस, दुसऱ्याचा संसार तोडणारे देवेंद्र फडणवीस। ज्या यामिनी जाधव, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच लोकांना आपल्या मांडीवरती बसवून त्यांना मंत्रिपद केलं आणि खासदारकीची तिकीटही दिली, ते म्हणजेच देवेंद्र फडणवीस। चित्रा वाघ ताई, बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, पण आपण एक स्त्री म्हणून आपण आपली डिग्निटी लूज करत आहात हेच मी तुम्हाला इथे एक आठवण करून देऊ इच्छिते। ज्या संजय राऊत साहेबांबद्दल आपण तोंडसूक घेत आहात त्याच संजय राऊत साहेबांनी देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवलेला आहे। स्वतःला जागतिक स्तराचा सगळ्यात मोठा पक्ष समजणारा भाजप हा आदरणीय उद्धव साहेबांना घाबरतो, म्हणजे इथंच तुम्हाला तुमचा पराभव दिसतोय। म्हणून तुमच्यासारखी जी 2-4 भावा दिवसभर भुंकत असतात ना चित्राताई, तुमच्या भुंकड्याने ना आदरणीय उद्धव साहेबांना काही फरक पडणार आहे ना संजय राऊत साहेबांना काही फरक पडणार आहे, पण एक स्त्री म्हणून तुम्ही तुमची डिग्निटी लूज करत आहात। स्त्रीनी राजकारणामध्ये कसं नसावं याचं उदाहरण तुम्ही खूप उत्तम प्रकारे महाराष्ट्रासमोर ठेवत आहात। तुम्ही दिवसभर भावा केलं म्हणजे तुम्हाला ना आमदारकी मिळणार आहे ना खासदारकी मिळणार आहे। फार फार तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमध्ये याल आणि जेव्हा तुमचं काम होईल, जसं पंकजाताईला आणि इतर लोकांना बाजूला केलं तसंच तुम्हाला सुद्धा बाजूला केल्या जाईल, हे पण मी तुम्हाला इथं नक्कीच आठवण करून देऊ इच्छिते। चित्रा वाघ ताई, आम्हाला सुद्धा खूप घाण बोलता येतं, पण ते संस्कार ना आमच्या आईबाबाचे आहेत ना आमच्या पक्षप्रमुखाचे, त्यामुळे आपण आपल्या लायकीमध्ये राहून आदरणीय उद्धव साहेबांवरती याच्या पुढे बोला। मी विसरून जाईल, मी भले मग माझ्या आईबाबाचा आणि आदरणीय पक्षप्रमुखाचा मार खाईल, पण मी तुम्हाला तुमच्याच लेवलला येऊन उत्तर देईल। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।